ओके ना? स्टार्ट? ओके. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे ठीकच असणार. तर तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजचा खूप युनिक टॉपिक आहे. तर चला मग चालू करूया. ओके. तर आजचा टॉपिक असणार आहे खूप इंटरेस्टिंग. म्हणजे आपण समजा तुमचं नवीन यूट्यूब चॅनल आहे, तर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही नाव कसं द्यायचं तुमच्या चॅनलचं? नाव कसं आपण सर्च करायचं आणि ते युनिक कसं असावं, ह्याबद्दल आज आपण चर्चा करूयात. ओके. तर फर्स्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही यूट्यूब चॅनल कोणता पण बनवता ना, तेव्हा तुम्ही नाव असं युनिक शोधायचं की ते ऑलरेडी असायचं नाही. ओके. थोडं युनिक असायला पाहिजे आणि ते इंटरेस्टिंग थोडं असायला पाहिजे. त्यासाठी कसं तुमचं जरी YouTubeमध्ये सर्चमध्ये झालं तर ते नाव बघून असं बघावं, त्यांनी ओपन करून बघावं असं तुम्ही नाव द्यायला पाहिजे. जेणेकरून काय होतंय की लोकं व्हिजिट करतात आणि त्याला काय करतात, म्हणजे चेक करतात आणि तुमच्या व्हिडिओमध्ये काय आहे चेक करतात. नावावरून पण समजते की तुमचा व्हिडिओ कसा आहे. फॉर एक्झाम्पल घ्या, आता इंडियन मॉम तुम्ही बघितलं असेल, व्लॉग आहेत भरपूर. इंडियन मॉम इन युरोप, इन कॅनडा, असं म्हणून इंडियन मॉम हे एक युनिक नाव आहे, राइट? इंडियन मॉम इन युरोप, इंडियन मॉम इन कॅनडा किंवा लाईफस्टाईल असं पण म्हणू शकता किंवा सोनूज लाईफस्टाईल हे पण युनिक नाव आहे. किंवा अनेक नाव मी तुम्हाला सांगते जे युनिक असेल किंवा टेक, समजा तुम्हाला टेक्नॉलॉजीकडे रिलेटेड असेल किंवा एज्युकेशन रिलेटेड असेल तर तुम्ही टेक आणि तुमचं नाव देऊ शकता. मी टेक, आता मराठीमध्ये करत असेल तर आता मी कसं नाव दिलं, टेक मराठी क्वीन असं म्हणून नाव दिलं. तसं तुम्ही नावं देऊ शकता. अशी युनिक नावं असायला पाहिजे, त्याच्यामध्ये कॉमन असायचं नाही. फॉर एक्झाम्पल सुनीता पाटील असं नाव द्यायचं नाही, जेणेकरून कसं तसं असं तर ते थोडं इंटरेस्ट येत नाही, राईट? त्यासाठी थोडं युनिकनेस आपल्या नावामध्ये असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही जेव्हा पण नावं सर्च करता तेव्हा युनिक आहे की नाही बघा. आता मी तुम्हाला थोडं ओपन करून दाखवते YouTubeमध्ये, जर सेम नाव असेल तर कसं होतं आणि इंटरेस्ट येत नाही थोडं बघायला. तर चला मग बघूया आपण. ओके. तर मी काय करते, स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करून घेते फर्स्ट. ओके. तर तर इथं स्क्रीन रेकॉर्डिंगला कसं असतं ना, ॲडव्हर्टाइजमेंट जास्त होतात. ओके. लेट्स स्टार्ट. ओके. तर आता YouTubeमध्ये आपण आलेलो आहोत. तर YouTubeमध्ये बघा, इथं मी तुम्हाला एक नाव सर्च करून दाखवते, ते म्हणजे वर्षा पाटील म्हणून. आता बघूया वर्षा पाटीलचे किती चॅनल आहेत. तर इथं बघू शकता एक आहे वर्षा पाटील व्लॉग म्हणून, इथं दिसायला तुम्हाला. मग तुम्ही खालती गेला आणि इथं बघू शकता वर्षाज इंजिनिअरिंग स्टफ, हे पण युनिक नाव आहे, राईट? वर्षाज इंजिनिअरिंग स्टफ युनिक नाव आहे. देन अनेक बघू शकता, अनेक वर्षा पाटील आहे, राईट? आणि तुम्ही खालती गेला तर तुम्हाला आणि बघा, इथं पण तुम्हाला वर्षा पाटील भेटायला, असं तुम्हाला भरपूर वर्षा पाटील नाव भेटतील. ओके. तर आपण त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगते की इथं तुम्हाला वर्षा पाटील व्लॉग पण आहे आणि तुम्ही सर्च करत गेल्यानंतर तुम्हाला भरपूर भेटतील असे वर्षा पाटीलचे. तर त्यासाठी तुम्ही नाव सिलेक्ट करताना काहीतरी युनिकनेस शोधा की किंवा ऑफिस वुमन इन इंडिया हे पण आहे. तुम्ही जर काम करत असाल, काम करत तुम्ही YouTube चालू करत असाल तर त्याच्या रिलेटेड नाव द्या तुम्ही. म्हणजे ऑफिस वर्क आणि तुम्ही YouTube चॅनल कसं हँडल करता हे पण तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता, राईट? तर असं थोडं युनिकनेस तुमच्या नावामध्ये ठेवा, जेणेकरून लोक कसं, एक मिनिट मी स्टॉप करते रेकॉर्डिंगला. जेणेकरून कसं होतं की लोक तुमच्या चॅनलला व्हिजिट करतील आणि बघतील ते चॅनल, राईट? त्यासाठी नाव ठेवताना नाहीतर तुम्ही गुगलची हेल्प घ्या की गुगलमध्ये युनिकनेस तुमच्या नावामध्ये असायला पाहिजे असं घालून तुम्ही युनिक नाव सर्च करा, तर तुम्हाला युनिक नाव पण भेटून जाईल त्याच्यामध्ये. ओके. तर मला वाटतं की तुम्ही नाव शोध ठेवताना कुठलं पण तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव, म्हणजे जेव्हा आपण नाव क्रिएट करतो ना, तेव्हा ते युनिक असणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही सिलेक्ट करताना युनिकनेस आहे की त्याच्यामध्ये ते ते फर्स्ट चेक करा, नंतर तुम्ही तुमचं YouTube चॅनलचं नाव द्या. ओके. तर मला वाटतं की तुम्हाला माझी इन्फॉर्मेशन युजफुल झाली असेल आणि तुम्हाला समजलं असेल की आपण YouTubeचं नाव देताना कसं द्यावं. तर तुम्ही माझंच YouTube चॅनल घ्या. मी कसं दिलं, टेक मराठी क्वीन म्हणून दिलेलं आहे. हे पण थोडं युनिकनेस नाव आहे, हे अवेलेबल नाही आहे ऑलरेडी. तुम्ही चेक केलं तर YouTubeमध्ये तुम्हाला भेटणार नाही अनेक नावाचं एकच चॅनल आहे त्या नावाने. असं तुमचं नाव चॅनल तुम्ही शोधायचं किंवा जे मोठे युट्यूबर्स असतात त्यांची नावं असतात त्याच्यामध्ये तुम्ही थोडी युनिकनेस क्रिएट करून त्याच्यामध्ये पण तुम्ही तुमचं चॅनल क्रिएट करू शकता. म्हणजे सेम नाव नाही घ्यायचं, त्याच्यामध्ये पण थोडं युनिकनेस असायला पाहिजे, असं तुम्ही करू शकता. तर आय होप तुम्हाला समजलं असेल की मी आज काय सांगितलेलं आहे ते, म्हणजे आपण YouTubeचे चॅनलचं नाव कसं ठेवावं, कसं युनिक असावं. तर याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. समजा तुम्हाला काही समजलं नसेल तर प्लीज कमेंटमध्ये कमेंट करा, मी तुमच्या कमेंटचा आन्सर करेन. आणि माझे व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच एव्हरीवन.